बघितलंच नव्ह कविराज, जसजसा राज्याभिषेक जवळ येत जाईल तशी तशी संकटाची लोणणी बी वाढत जात्या. होय सरनोबत. केवढा थैथयाट केला अनाजी पंतांनी. इकडं जा, त्याला भेट, समर्थासनी सांग, पत्र घेऊनच आले शेवटी. हो, पण राजांनी त्यातली खोच ओळखली. त्यामुळे न नौमन तेल न राधा नाचेगी. राधा नाचल नाही तर नाही नाचल, पण आपल्याला मात्र नाचाय पाहिजे तलवार हातात घेऊन. कामाचा केवढा ढिगारा पडलाय समोर. काम तर प्रचंड आहेत, नियोजन करायला हवं. तर पण राज्याभिषेक करणार कोण? म्हणजे पौरोहित्य कोण करणार? दुसरं कोण? गा भट्ट. आपलं ठरलेलंच आहे. तेवढा वेळ आहे? अव त्यांच्या तोडीचा दुसरं आहेच कोण? त्यासनीच बोलवावं लागल. आणि ते आलं की नाही काय समज कसं बैजवार होते बघा. आणि त्यांना आणायला जाणार कोण? आणाया जाणार कोण? आपल्या अनाजी पंतासनी पाठवा. ते नाही म्हणले तर मग बाळाजी पंतासनी पाठवा. नाही, नको. अनाजी पंत नको. त्यांना लांबच ठेवूया. आणि बाळाजी पंतांनी अशा वेळी रायगडावरून लांब असणं योग्य नाही. शिवाय वेगानं जाणारा माणूस हवा. हुशार, निष्ठावंत, विश्वासू हवा. असा माणूस हाय. एक माणूस हाय. कोण? बाळाजी पंतांचं चिरंजीव खंडोजी, खंडो बल्लाळ. खंडो बल्लाळ? है. आपल्या बापासारखाच हुशार, चतुर खंडो बल्लाळ. भीमाजी जी, गड्या तू बनवलेल्या तलवारीला अशी तेज धार असते का वार होताच गनिमाचं मुंडकं धडावरून जमिनीवर घरंगळलंच म्हणून समज. शाबास, चालू द्या. राजे, खंडोजी, खंडोजी काय चाललंय? आमच्या पावलाची माती कपाळी लावतोस, आम्ही स्पर्श केलेल्या वस्तूच्या पाया पडतोस, आमच्या घोड्यांचे पाय धुतोस. आताही आम्ही साधी तलवार हातात काय घेतली, तू कपाळी लावलीस. राजे, जी, अरे आम्ही स्पर्श केलेल्या वस्तू तसं काय असतं? मला माहित नाही, पण राजे मला असं वाटतं की तुम्ही बाहेर सर्वत्र भरून आहात, माझ्यातही भरून आहात. आम्ही तुझ्यात भरून आहोत. हो, मारुती रायासारखी छाती फाडून दाखवता येणार नाही, पण माझ्या हृदयी तुम्हीच आहात राजे. खंडोजी, कल्पना आहे आम्हाला.
बाबा अहो थाळा नाही घेतलात तुम्ही? हो नंतर घेऊ, आता सवड नाहीये. आवजी कुठे? आम सदैवर आहे, बोलून घेऊ. हो, कारण ही निमंत्रण एकट्याने संपणार नाहीये. राज्याभिषेकाची निमंत्रण आहेत. अहो मग आणखीन 3-4 सर काकून घ्या ना मदतीला. असं आहे खंडोजी, संपूर्ण भारतवर्षाच्या राजे रजवाड्यांना, सरदारांना, अमीर उमरावांना निमंत्रण पाठवायची आहेत. राजाचं पत्र म्हणजे स्वराज्याच्या कारभाराचा आरसाच असतो असे आम्ही समजतो. म्हणजे जशी शेतावरनं भाताची परीक्षा करतात ना, तशी पत्रावरनं राज्याच्या राज्य कारभाराची परीक्षा केली जाते. त्यामुळे प्रत्येक पत्र हे सुबक सुवाच्य अक्षरात पाहिजे. शब्दरचना, भाषा आणि महत्वाचं म्हणजे मायना प्रभावी पाहिजे. म्हणून आपण पत्र लिहितोय. याकरता आनंदच कुठला. खरंय बाबा, माझ्यासाठी तर हा फार मोठा आनंदाचा प्रसंग आहे. मराठी मुलखाचा, मराठी मातीचा हा आनंद सोहळा. हो, आनंद सोहळाच आहे हा. बाबा मला ना शंभू राजात तर महाराजच दिसतात. तेच बोलणं, तेच वागणं, हसणं देखील अगदी तेच महाराजांसारखं. मी तर ठरवलंय, शंभूराजे सिंहासनावर बसले ना की त्यांना सगळ्यात अगोदर महाराज म्हणून मीच हाक मारणार आहे. तूच आवाज दे. पंत, आपल्याला सदरेवर बोलावलं आहे. सदरेवर आलोच. सदरेवर जाऊन येतो. राजे मुजरा, या बाळाजी काका. राजे एवढ्या तातडीने बोलवलं? होय बाळाजी काका, तुम्हाला तातडीनं निघायचं आहे काशीला. काशीला? म्हणजे गागा भट्टांच्याकडे? होय, आणि गागा भट्टांना केवळ निमंत्रण नाही, तर आमचा राज्याभिषेक गागा भट्टांच्या पुण्यवंत हातानं संपन्न व्हावा अशी आमची इच्छा आहे. या निमित्तानं गागा भट्टांचं स्वराज्यात आगमन म्हणजे आनंदाचा क्षणच आहे राहतेस. परंतु राजे. परंतु काय बाळाजी काका? राजे, जर आम्ही काशीला गेलो तर फडावरची कामं अपूर्ण राहतील. शिवाय क्षमा असावी, आता ती चालाखी आमच्यात राहिली नाहीये. वेळेवर जायची आणि वेळेवर परत यायची. तसं असेल तर आणखी एक नाव आहे आमच्या मनात. कोणते नाव? खंडोजी बाळाजी, अर्थात तुमचे चिरंजीव खंडो बल्लाळ. राजे, खंडोजी बल्लाळला तुम्ही निवडलं या कामासाठी? अहो, यापेक्षा दुसरा मोठा आनंद काय असेल तो? अहो, तो एका पायावर तयार होईल. ती खात्री आहेच आम्हाला. हो राजे, खंडोजीला एवढी मोठी जबाबदारी दिली आपण. माझी काळजीच मिटली. त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. बाळाजी काका, या कामासाठी आम्ही खंडोजीची निवड केली. त्याचं कारण म्हणजे खंडो बल्लाळ शूर योद्धा तर आहेच, पण त्याचबरोबर ते हुशार आहेत आणि मुख्य म्हणजे निष्ठावंत आहे. निष्ठावंत आहे. घ्या, आता याला खंडोजीच्या ठाई निष्ठा दिसतीया. बघा ना, म्हणजे आम्ही काय निष्ठावंत नाही? ऐकलं का? अहो, निष्ठा होती म्हणूनच आजवर महाराजांच्या सोबत आपण सावलीसारखं राहिलो. तर महाराज आग्र्याला गेले तेव्हा निष्ठेनेच राजगड सांभाळला ना आम्ही. आणि आम्ही महाराजांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचं स्वांग घेऊन त्यांच्या पलंगावर झोपलो, स्वतःचा जीव धोक्यात घालून. ते बी निष्ठा होती म्हणूनच ना. आमचं तर म्हणायला नाव अनाजी, नाहीतर निष्ठा म्हणून कोणी हाक मारली तर आजही ओ द्यावीशी वाटते. तर हो, अहो साधी गोष्ट, भाल्याच्या फाळाला लागणारी चिवाटी
ही सुद्धा निष्ठावंतच असल्याशिवाय चालत नव्हतं. तलवारीला पाणी पाजणारा लोहारी निष्ठावंतच. महाराजांचा अंगरके शिवणारा शिंपी अंतोजी खर्चुले, त्याचा भाऊ, वडील निष्ठावंत. तेच म्हणतोय मी. ही आत्ताच खंडोबल्लाळची टिमकी अचानक गडावर वाजायला लागलीच कशी? कोण कुठल्या मेखा मारल आणि कोण कुठल्या मेखा उपटल हे सांगता येणार नाही. सांगायचं म्हणजे खंडोजीला पाठवणाऱ्या गागा भट्टांकडे. अहो हे म्हणजे सूर्यापुढे दिवा ठेवल्यासारखं आहे. हो, माणूस तरी तोडीचा पाठवायचा. मग आपण कुठं जाणार आहे? कोणाला आमंत्रण द्यायला निघालोय? अहो एखादा विद्वान माणूस पाठवायला पाहिजे होता. हा, तर जनार्दन पंतांना पाठवलं असतं तरीच मी चाललं असतं. अहो ते गेले असते तपकीर वडत वडत. हा, 4-2 शिंका काशी विश्वेश्वराच्या आवारात मारल्या असता, पण पुढं घालून घेऊनच आले असते. तेच नको. आता काय झालं? तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? कोणती? गागा भट्ट आले आणि त्यांच्या शुभ हस्ते जर संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला तर अख्ख्या हिंदुस्थानात त्यांचा डंका वाजेल, त्यांचा उदो उदो होईल. ते होणारच हो. गागा भट्ट आहेत ते काशी धर्मपीठाचे मुख्य, मोठा अधिकार आहे त्यास. आणि अशा वेदोनारायणकडून जर मान्यता मिळाली तर शंभूराजे आपल्या कक्षेच्या बाहेर गेलेच म्हणून समजा. ऐकलं का? आता तुम्ही एक गोष्ट ऐका. शंभूराजांच्या पत्त्यावर पडणारी एकही गोष्ट होऊ देऊ नका. पंत, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. करू, नक्कीच करू, केलेच पाहिजे. आपले मुसळ केरात जाऊ द्यायचे नाही. राजाराम राजे भविष्यात सिंहासनावर बसतील, राजे होतील, त्यांच्या भोवती अनेक उलथापालथी घडतील, परंतु निभावून जातील. आणि विशेष म्हणजे राजाराम राजे यांना सिंहासनावर बसवण्यामध्ये एका कणखर स्त्रीचा हात असेल. बाळराजेंच्या पत्रिकेत राज्याभिषेकाचा योग आहे असं गागा भट्टांनी पत्रिका पाहून सांगितलेलं लख्ख आठवतंय आम्हाला. आणि तसंही गागा भट्टांच्या अभ्यासावर, अधिकारावर आमचा विश्वास आहे. पण राज्याभिषेक तर शंभूराजेंचा होतोय. वहिनीसा, काय वाचताय? या बत्ताशिवाय म्हटलं आज ग्रंथराजच घेऊन बसला आहात. समय नाही आहे. समय नाही म्हणजे गागा भट्टांनी लिहिलेला? तुमच्या दादासाहेबांना अर्पण केलेला. आठवलं? होतं, आठवलं आम्हाला. खरं तर ही गोष्ट कधीही न विसरावी अशीच आहे. खरं बोललात. ही गोष्ट न विसरण्यासारखीच आहे. तशीबाई, एवढ्या भारत वर्षात लौकिक मिळवलेले पंडित, पण राजांचा केवढा गौरव केला त्यांनी. एका पंडिताने दुसऱ्या पंडिताचा केलेला गौरव होता तो. राजे पंडितच आहेत. पंडित नाही, महापंडित म्हणाला तरी चालेल. आमंत्रण धाडलं जातंय गागा भट्टांना असं ऐकलंय. हो, आमंत्रण पाहिल्याबरोबर येतील ते. म्हणजे लगेच निघतील रायगडावर येण्यासाठी. येणारच, कारण त्यांचे शब्द खरे ठरत आहेत. गागा भट्ट म्हणाले होते आमचे दादासाहेब सवाई शिवाजी राजे होतील म्हणून. मग आता त्यांनी वर्तवलेल्या सवाई शिवाजी राजेंचा राज्याभिषेक करायला त्यांना केवढा आनंद होईल. खरंच हो, खूप आनंद होईल. गागा भट्टांनी दादासाहेबांचा आनंदच चिंतला. बघा ना,
पहिल्याच पानावर अर्पण पत्रिकेत त्यांनी लिहिलंय, दिन करत नयेन तेन गागा विद विबुधेन निरीक्ष सन्निबंधान रघुवर कृपया मुनानिबद्ध समयनय सुखमेतू शंभूराजा. या ग्रंथाने शंभूराजे आनंदी व्हावे. सुखमेतू शंभूराजा म्हणजे गागा भट्ट नक्की येणार आणि सोहळाही नक्की होणार. बत्ताशीबाई, तुमचे दादासाहेब आणि आमचे युवराज आता छत्रपती होणार. घ्या. मी नका काळजी करू बाबा. तेव्हा काळजी कशी करू नको. राजाने एवढं जोखमीचं काम दिलंय, ते आनंद आहेच, पण काळजीही वाटते. तुम्ही निवांत राहा बाबा. मी निवांतच आहे, पण रस्ता दुर्गम आहे ना, आणि शिवाय गागा भट्टांना सुखरूप रायगडापर्यंत आणायचंय. तुमचा आशीर्वाद आहे आणि राजांचा विश्वास आहे. खरं तर मी गागा भट्टांना घेऊन लवकरच परत येणार, कारण राजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांना सगळ्यात प्रथम मीच महाराज म्हणून हाक मारणार. तुझी ही इच्छा जरूर पूर्ण होणार. हो. तर पथक आलं, घोडी आली, तयार हो. शुभम भवतु. खंडोजी, जाताना आमचाही एक निरोप घेऊन जा गागा भट्टांस. निरोप? अनाजींचं हे पत्र गागा भट्टांपर्यंत पोचवा. बाबा. अरे बाबांना काय विचारतोस? अरे हे काय ओझं आहे का? हातात जरशी तर द्यायचंय. रावजीराना द्या त्यांना. घ्या. आठवणीने द्या. हे मोहरबंद पत्र आहेत, त्यास लाखेवर मोहर उमटवली आहे. हे मोहरबंद पत्र गागा भट्टांशिवाय दुसऱ्या कोणास उघडता येणार नाही. निघतो मी. शाबास. लवकर जा आणि लवकर या. रिकामी हाती येऊ नका. येतो मी. या. चला. काय रावजीराना, काय वाटतं? गागा भट्ट काही आता येत नाहीत. मारला की नाही पायानं तिढा? मारलात. आता गागा भट्टांनी पत्र वाचल्याबरोबर त्यांचं तोंड दक्षिणेऐवजी उत्तरेस फिरेल हे खात्रीशीर. पोरा, अरे काय करतोयस? हे पत्र का चाललंस? अनाशी पंतांचा विखार मी जाळला बाबा. पण उद्या काही झालं तर? उद्या काही होऊ नये म्हणूनच मी पत्र जाळले बाबा. बाबा, मला क्षमा करा, पण माझ्या राजाच्या शुभ कार्यात मला विघ्न नको होतं, आणि मी ते विघ्न येऊ देणार नाही. बाबा, मला वाईट वाटलं. नाही पोरा, आनंद वाटला, अभिमान वाटला. ज्या तडफेनं मागचा पुढचा विचार न करता तू पत्र जाळलंस, त्यात तुझ्या धैर्याची वाहवा. बाबा, पण स्वामी निष्ठा शेवटपर्यंत सोडू नकोस. ती शेवटपर्यंत राहील बाबा. मला माझ्या शंभूराजांशिवाय दुसरं काही दिसत नाही. माझं जगणं मरणं केवळ शंभूराजांसाठी. तुझे हे शब्द ऐकून
तुला जन्म दिल्याचा अभिमान वाटतोय मला. असाच अविचल राहा. जर नाव लौकिक कमवायचं असेल तर स्वामीनिष्ठा कधीही सोडू नकोस. ही शेवटच्या श्वासापर्यंत राहील. खंडोबल्लाळ म्हणजे स्वामीनिष्ठा हे मी सर्वांना दाखवून देईन. येतो मी.